नमस्कार मित्रांनो, मी संकेत पवार आपलं स्वागत करतो एक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आपण जाणार आहोत एका विशिष्ट ठिकाणी. ऑल टाईमचं क्लासी लोकेशन आहे, ऑल टाईम मला आवडणारा. तर आता आपण जर असं 2 मिनटावर चालत जाऊन ऑटो पकडून डायरेक्ट बोरिवली स्टेशन, त्याच्यानंतर दादर फास्ट ट्रेन पकडून दादरला. तिथून वॉकेबल डिस्टन्सच आहे, 5 मिनटावरती चालतच आहे मठ. जनरेशन विचार केला होता फॅमिलीसोबत फिरायला जाईल, पण ऑल ओव्हर सगळे मोबाईलमध्ये. म्हणजे कुठेतरी विचार केलेला फॅमिलीसोबत वेळ काढेन, फॅमिलीच मोबाईलमध्ये. भेटली. पोचलो आम्ही लोक, म्हणजे फॅमिली, लेडीज गँग, महिला कक्ष आणि सिनियर दादा. सो इथून आता आपण वॉकेबल डिस्टन्स जातो. इथून आता आपण चालत जाणार आहे. भेटू परत. अशी जागा आहे मित्रांनो की कोणी ओळखेल, कारण ह्या जागेची खासियतच ही आहे. मार्केट आहे, मार्केट आहे. कुठचं मार्केट आहे मला फक्त सांगा, तुम्ही असंच ओळखाल. राईट साईडला ब्रिज आहे आणि लेफ्ट साईडला माझं स्टेशन. अफाट गर्दी ॲज युजल प्रमाणे, नेहमीप्रमाणे. इथे खूप सारी गर्दी आहे मित्रांनो. आपण भेटूया. त्यात हा जुना माणूस म्हणजे माझे पप्पा चालत आहेत. भेटूया आपण थोड्या वेळात मित्रांनो. खूप गर्दी आहे, तो बघत राहा. बघू शकता इथे कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन व्यवहार नाही आहे. यात कॅश व्यवहार करायचा, त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार एक रिसिप्ट टाईप. स्टार्टिंगलाच पाण्याची सोय आहे, बसायची सोयसुद्धा आहे आतमध्ये. तिथे खूप सारे नागरिक आहेत. दादा हे समोर जायचं आहे का? येईल बाहेर? बरं चला. सो ही स्लिप भेटल्यानंतर आतमध्ये पण बसायला जागा आहे. अफाट लाईन असते मित्रांनो, अफाट लाईन. इथे आपण वेट करायचा आपल्या डेस्टिनेशनसाठी. इथून चहा येईल, त्यांना फक्त ही स्लिप द्यायची आणि कंटिन्यू करायची. अशा प्रकारची चहा इथे स्पेशल. आणि हे चहाचे हावरे लोक, यांचं डिस्कशन विथ चहा आहे. आणि कट्ट्यावरती आम्ही उभे आहे. अगेन आपण येऊन पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठ दादर. तर आपला पहिला ब्लॉग इकडूनच सुरुवात करणार होतो. ह्या आपल्या ब्लॉगची पहिली स्टार्टिंग आहे. खूप जुनं आहे आणि खूप वेळा आलो आहे मी. विचार केला नव्हता की स्वामी समर्थांच्या मठातून माझ्या ब्लॉगची सुरुवात होईल, पहिल्या ब्लॉगची सुरुवात. सो खरं तर आतमध्ये नसेल मे बी. हा आहे मंदिराचा एंट्रन्स. इथून भक्तजनांचं प्रवेशद्वार आहे. आणि आज थोडं संध्याकाळचं वातावरण आहे म्हणून आम्हाला गर्दी मिळाली. पुढे लाईन पण आहे, लाईन अफाट आहे बघा. आमच्या बहिणाबाईंनी, छोट्या बहिणीने एक स्वामींना छोटीशी भेट घेतली ब्लॉगमध्ये येण्यासाठी. आतुर झालेली ती. मित्रांनो, हा जो माहोल आहे ना आतला,
हां 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 खूप लक्की आहोत बाबा. टोपी का परत आपण जॉईन झालेलो आहोत. आपल्याला कल्पना पण नव्हती की आपल्याला स्वामींच्या मठात येऊन स्वामींची आरती मिळेल आणि ती मिळालेली आहे. हे लकी लोकांनाच मिळतात. आणि 2 तासानंतरचा आपण आता परतीचा प्रवास करणार आहोत. सो श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार मित्रांनो, परत आपण आलो आहे. एक छोटासा ट्विस्ट आला प्लॅनमध्ये. आम्ही सरळ घरी जाणार होतो, पण प्लॅन असा चेंज झाला की आम्हाला आमच्या बहिणीचा कॉल आला. त्याच्यामुळे आम्ही पकडलेल्या ट्रेनमधून बोरिवलीला न जाता सांताक्रूजला जात आहोत. आता सांताक्रूज स्टेशनला उतरून आम्ही आता ऑटो पकडले. 3 ऑटो आमचे डिवाईड झाल्यात. 3 माणसं 3 ऑटोमध्ये. सो भेटू लवकरच आमच्या बहिणीला. आता आमचे ऑटो पण चालले आहे. सो स्टे ट्यून. बाय. सो द हॉटेल सी प्रिन्सेस हे आमचं लोकेशन ठरलेलं. आणि आमच्यातली एक बहीण आहे, माझ्या मावशीची मुलगी, तिने सांगितले तर ही भाविका ही आहे जी चीज करते तुम्हाला. तिने आम्हाला लोकेशन सांगितलं होतं की हॉटेल सी प्रिन्सेसला येऊन थांबायचं आहे. बट आता आमच्या बहिणीने हे बी चेंज केलं आहे. सो त्यामुळे आम्हाला माहीत नाही. सो आम्ही आता तिथंच वेट करत आहोत. सो वेट करता करता बघू की आम्हाला कॉलबॅक येईल. त्याच्यानंतर आम्ही जाऊ. तो ब्ल्यू टी शर्टमध्ये दिसतो आहे जो आमचा टूर गाईड आहे इकडचा. आमच्या बहिणीने त्याला आम्हाला घ्यायला पाठवलं आहे. सो तो आम्हाला गाईड करायचं सोडून स्वतः चालतो आहे पुढे. मेनी म्याव. सो आम्ही पण सगळे चालतो आहे. आम्हाला काय आयडिया नाही आहे पुढे काय असणार आहे, कसं असणार आहे. पोचलो आहे. आमची बहीण घ्यायला आली आम्हाला. हाय. हा सुख सुख. बहीण आमचं स्वागत करते. बस बसा बसा, आपलंच घर आहे, बसा. तो अचानक भयानकचा प्लॅन होता, झाले. आमचा गावठी भाऊ खाली बसलाय. सगळेच ओव्हरऑल खाली बसलेत. मी शेटसारखा वर बसलोय. इधर भाग्यश्री के इधर जा रहे. होल डिस्कशन आज इजागड. सख्या बहिणींचं प्रेम उतू येतं इकडे. खूप गप्पा गप्पा लाडात. ठरवल्याप्रमाणे सॉलिड अशी आईस्क्रीम घेऊन आलेली आहे. कॉफी, चहा आणि एंड ऑफ द डेझर्ट म्हणजेच आईस्क्रीम. मला नको आहे. नो थँक्स, नो थँक्स. छान अशी आईस्क्रीम अमूलची आहे. बटरस्कॉच. निरोप समारंभ झाला आहे. कोणी कोणी बॅगा घेतल्यात, कोणी कोणी छत्री घेतले. आम्ही दोघं उपाशीसारखे बसलो आहे. उपटचुंडे. तर जिदाई का मोसम. कोणी ज्वेलरी बॉक्स. आणि ही आहे आमची बहीण. तिला तर आम्ही बाय बाय करतोय. चला पप्पा तिथून साईड लावा, नाही तर बॉटल टाकाल शर्टात. त्याच्यावर
सब अभी सब लोग जा रहे हैं, हम दोनों आम्ही दोघं इथेच थांबतोय कदाचित. हां पप्पा आमचे थोडे इथे इमोशनल झालेत, खूप सारे इमोशनल झालेत पप्पा. पप्पा आमचे रडायला लागलेत, इमोशनल झालेत. व्यवस्थित राहा, आम्ही इथेच राहतोय दोघं जण उपट चुंब. सो चलो गाईज आपण बी निकलते, आम्ही पण निघतोय. भेटू आपल्या वाटचालीवरती, आपल्याला जायलाच पाहिजे. सो बाय. प्रवास आणि आम्ही पुन्हा एकदा ट्रेनमध्ये. कोण थकलेले आहेत तर कोण अति उत्साही आहे. आणि आम्ही अजूनही जेवलो नाही, टायमिंग आहे 11. सो आता ट्रेनमध्ये आहोत. पोचल्यावरती घरी नाही, डायरेक्ट आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहे जेवायला. सो त्यानंतर डायरेक्ट तोपर्यंत. नमस्कार गाईज, परत एकदा रात्रीचे 11:15 आणि अथक प्रयत्नानंतर आम्ही लोक हॉटेलमध्ये जेवायला आलो. कुणाचा मूड नव्हता पण जेवायला आलो आहे हॉटेलमध्ये. खूप भूक लागले, ट्रॅव्हल खूप झालं आहे. केसन आहेत पण, हां माहिती आहे मला, केसन आहेत पण मी असं करतो सवयीचे गुण. तो जेव्या वेटर लोक ऑर्डर घेऊन गेले, म्हणजे इकडचं जवळचंच हॉटेल आहे आमचं. तो बघू किती वेळ आहे. सो लगेचच ऑर्डर आमची आलेली आहे. सगळे जेवत आहेत कारण त्या लोकांना पण घरी जायचं आहे साहजिक, आणि आम्हाला पण घरी जायचं आहे. सो पटपट जेवू आणि ब्लॉग एंड करू. सो भेटूया आपण शेवटला. बाय. सो आता आला शेवटचा क्षण. आता आपले सगळे फॅमिली आणि आपण घराकडे चाललो आहे. पोट फुल पॅक आहे, खूप सारी झोप येते, प्रवास खूप लांबचा झाला आहे. सो आता आम्ही चाललो आहे आमच्या फॅमिलीसोबत घरी, आणि कदाचित ब्लॉग एंड करायची वेळ आलेली. आमचे फॅमिली मेंबर बघू शकता, ही आमची फॅमिली. तिथे काहीतरी दिसलं आहे त्यांना, आणि ह्यामध्ये अर्धे पीसेस मिसिंग आहेत. सो नेक्स्ट कधी फॅमिली प्लॅनिंग होईल त्यामध्ये तुम्हाला ते दिसतीलच. तोपर्यंत स्टे ट्यून. खूप थकलो आहे, कंटाळा आला आहे आणि वैताग पण आला कारण झोप येते. हे आरजे आणि आपल्याला आपला मित्र भेटलेला आहे ब्लॉगमध्ये, बघू शकता. भाव आपला रायडिंग करतोय आणि अचानक ब्रेक मारून येतोय. भाई आरजे अचानक भेटलाय. भावाने नवीनच ब्लॉगिंग स्टार्ट केलं, बघू अजून अपलोड करायचा वगैरे काय विचार नाही, काय आयडिया नाही. तो मित्र भेटला, जरा गप्पा मारतो, तोपर्यंत स्टेट येऊन. तर आता वेळ झाले ब्लॉग एंड करायची, म्हणजेच विश्रांतीची, आणि टायमिंग झाला 1. तर कमेंटमध्ये सांगा कसा पहिला ब्लॉग झाला आपला, कसं ठिकाण होतं, कसं दर्शन होतं आणि कशी मजा केली. ब्लॉग बघून नक्की सांगा. आणि एक गोष्ट होती, सॉरी विसरलो मी, पहिली वेळ आहे ना माझी. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सबस्क्राईब नक्कीच.